आज आपण पाहणार आहोत एक विनोदी किस्सा, हाड रे हाड। काय गो बाई, बेलाशे कबुली जबाब मागतेस माझ्याकडे? मी सासू ना तुझी? अहो आई, सासू असलात तरी मधुमेही रुग्ण आहात तुम्ही। साखरेशीनं खरं तर फारकत घ्यायची तुम्ही, ते राहिलं बाजूला। रव्यात साखर घालण्याऐवजी साखरेत रवा घातलाय। मिट्ट गोड चहा पिता। बयो, तुझ्यासारखा हिमटा हात नाही हो माझा। त्या साखरेच्या नोंदीच्या कागदाची सुडनळी करून वाऱ्यावर भिरकावून देईन मी। खाणं काढू नका माझं। ताई, मुलगी जरा तिखट आहे हो। मला अधिसूचना दिली होती तुमच्या शेजारच्या बंगलीतल्या पुंगे वहिनीने, पण मीच कानाडोळा केला। माझा शंतनू बुडाला होता ना। कोणाच्या बुडाला होता? अगं मेले, वाक्य पुरं करू दे। तुझ्यासारख्या चेटकिणीच्या प्रेमात बुडाला होता। मी चेटकीण तर तुम्ही हडर। असो, पिंगे काकूंचं काय मला सांगता? रात्रंदिवस मुखपुस्तिकेवर वावरत असतात। घरातली कामं कधी करतात देव जाणे। तुला का कसं ठाऊक? आंतरजालीय पाऊल खुणांवरून सगळं समजतं आजकाल। त्यासाठी दूरदृष्टीची गरज लागत नाही। ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी म्हणायचे ना पूर्वी, पण आता मुखपुस्तिकेमुळे गावच काय, अगदी देशही जवळ आले। कुणाला तिकडे जपानमध्ये जास्तीची शौचास लागली तर लगेच कळवतो आणि मग सारेच डॉक्टर बनून औषधं गोळ्या घरगुती उपायांची बरसात करतात, अर्थात मुखपुस्तिकेवर। तूही त्यातलीच एक। तुम्हाला मुखपुस्तिकेचा वापर कळू लागला की तुम्हीही आमच्यातलाच एक व्हाल। शिरा करायला सुद्धा बूड हलवायचं नाही। अगं, तुझ्या तोंडाला हाड? ए हाड हाड, काय म्हणालीस? अहो, ते कुत्रं बघा, घरासमोरच बहिर्दिशेला बसतंय। ए हाड रे हाड, हाड हाड। धन्यवाद।